लक्ष द्या रे पा, आता कोणी बोलू नका. आपण काय केलं होतं, याच्या आधी किती पाहिले होते नियम वेगवेगळे. म्हणजे आपलं जर विचार केला तर आपलं झालं होतं सिंपल प्रेझेंट टेन्स. कोणता टेन्स? सिंपल प्रेझेंट टेन्स असं झालं होतं आपलं. आता लक्ष द्या, सिंपल प्रेझेंट टेन्सचे आपण वेगवेगळे 3 प्रकारात वाक्य कसे करायचे, म्हणजे होकारार्थी, नकारार्थी आणि कोणते प्रश्नार्थी यस नो क्वेश्चन. हे पाहिलं होतं. काळ कसा ओळखायचा हे पाहिलं होतं. आता कोणता टॉपिक चालू आहे आपला? युजेस ऑफ द सिंपल प्रेझेंट टेन्स. काय चालू आहे? युजेस ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स. तर सिंपल प्रेझेंट टेन्सचे काय काय युजेस काय? कोणता? यश येले घरी. लक्ष द्या. तर काय म्हणणं आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. आता सिंपल प्रेझेंट टेन्सचे आपण काय पाहत होतो? युजेस, म्हणजे या सिंपल प्रेझेंट टेन्स कुठे कुठे वापरायचा हे आपण पाहत होतो. हे पहा, सिंपल प्रेझेंट टेन्स कुठे कुठे वापरायचा याचे किती नियम पाहिले आतापर्यंत आपण? 7 नियम पाहिले. ते तुम्ही व्यवस्थित रिवाइज करा, रिकॉल करा थोडेसे. पहा 8व्या नियमाचं काय म्हणणं आहे? आता 7 पर्यंत पाहिलं होते आपण. 8वा नियम सरळ सरळ काय म्हणते आपल्याला पहा. त्याचं म्हणणं आहे अटदर्शक वाक्य. कोणतं वाक्य रे? अटदर्शक. म्हणजे एखादी अट जर असली, काय असली एखादी अट, अटदर्शक वाक्य साध्या वर्तमान काळात असेल व पुढील घडणारी घटना शक्यता असेल तर ती साध्या भविष्यकाळात असते. आता लक्ष दे, त्याचं काय म्हणणं आहे? जर एक वाक्य असलं, काय असलं? एक वाक्य आणि ते अटदर्शक असलं. काय असलं? अटदर्शक वाक्य जर असलं, समजलं, त्याच्यात अट जर असली आणि त्याचं म्हणणं आहे म्हणजे विषय कसा असणार आहे? वाक्य असणार आहे अट दाखवणार, एखादी अट आहे आणि त्याचं म्हणणं आहे तिच्यात 2 छोटे छोटे वाक्य. किती वाक्य? 2 छोटे छोटे. तर तिच्यातलं जर पहिलं सिंपल प्रेझेंट टेन्स, काय म्हणलं? सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं जर असलं आणि लक्ष द्या व पुढे घडणारी घटना, लक्ष द्या, पुढे घडणारी घटना याची शक्यता असली. काय असलं? पुढे घडणारी घटना याची जर शक्यता असली तर साधा म्हणजे पहिलं लिहायचं असं सिंपल प्रेझेंट टेन्स. दुसरं जे काही छोटं वाक्य आहे हे कसं असलं पाहिजे? तर त्याचं म्हणणं आहे सिंपल पास्ट भविष्य आहे का बोलते? हा पा सिंपल फ्युचर टेन्स मध्ये असायला पाहिजे. कशात असायला पाहिजे? सिंपल फ्युचर टेन्स. अलग लक्षात कशात असायला पाहिजे वाक्य? सिंपल फ्युचर टेन्स. म्हणजे त्याचं काय म्हणणं? लक्ष द्या, एखादा आडदर्शक वाक्य असलं, कोणतं? आडदर्शक वाक्य असलं आणि तिच्यात जर पहिला तुकडा जर सिंपल प्रेझेंट टेन्स असला तर दुसरा तुकडा नेहमी कशात असायला पाहिजे? सिंपल फ्युचर टेन्स मध्ये असायला पाहिजे. जसं की यांना दिले पहा आडदर्शक पहा. पहिलं काय म्हणते? वाक्य दिले if it rains, if it is rains we shall get wet. अलग लक्षात असेल पहा. तर पहिलं काय म्हणते? if it rains. पहा इफ हे आपलं शक्यता दर्शवणार आहे, बरोबर आहे. म्हणजे असं जर घडलं तर पहा इट हा झाला आपला सब्जेक्ट, रेन्स म्हणजे काय झाला? हा V1 आणि याला काय लागलं? यस. अलग लक्षात, म्हणजे सब्जेक्ट प्लस V1 प्लस यस असं आलं. म्हणजे हे कसं आहे रे? सिंपल प्रेझेंट टेन्स. आणि आता समज लक्ष दे, हे वाक्य कसं आहे? जर पाऊस आला तर आपण ओले होऊ, म्हणजे शक्यता आहे ना. पाणी जर आला तर होऊ, म्हणजे त्याचं तेच म्हणणं आहे. जर लक्ष द्या 2 वाक्य असली आणि ती कशांतरी जोडेल असले, 2 वाक्य छोटे छोटे असले ते कशांतरी जोडेल असली आणि असं असलं, पहिलं जर वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सचं असलं तर दुसरं वाक्य नेहमी कशाचं लिहायचं? सिंपल फ्युचर टेन्स. पण कधी असं? जर आडदर्शक असलं आणि समोर शक्यता असली. काय असलं? म्हणजे शक्यता. मग इथे सरळ सरळ दिसते इफ इट्स रेन, जर पाऊस सुरू झाला. लक्षात, जर पाऊस सुरू झाला तर काय म्हणते? वी शाल गेट वेट, तर आपण ओले होऊ. समजू राहिलं का? असं पा हे पा याच्यात सब्जेक्ट हे काय आलं? शाल विल हे हेल्पिंग वर्ब येते असं पाहिलं. गेट म्हणजे हा V1 चा प्रकार आहे आणि वेट म्हणजे ऑब्जेक्ट आहे. अलग लक्षात, अशा प्रकारची रचना. क्लिअर झाली इथपर्यंत? काय अडचण? मग आता दुसरं पहा. दुसऱ्या ह्याच्यात काय म्हणणं आहे? दुसऱ्या ह्याच्यात म्हणणं आहे इफ इट गेट्स डार्कर आय शाल गेट लॉस्ट. पहा त्याचं काय म्हणणं आहे? इफ इट गेट्स डार्कर. आता पहा डार्करचा इथे अंधकार होते, बरोबर आहे. म्हणजे पहा त्याचं काय म्हणणं आहे? जर खूप अंधकार होत गेला आय शाल गेट लॉस्ट. आय शाल गेट लॉस्ट. अलग लक्षात.
अशा प्रकारचं वाक्य दिलं. म्हणजे पहा, इफ इट्स गेट डार्कर, जर खूप अंधार होत गेला. आय हा सब्जेक्ट आहे, शाल हे हेल्पिंग वर्ब आहे, गेट हे V1 आहे, लॉस्ट म्हणजे हरणी. बरोबर आहे. तर त्याचं म्हणणं आहे अंधकार जर म्हणजे काय म्हणते, जर काळोखा होत गेला तर मी हरेल. म्हणजे हे बिनीची शक्यता आहे ना, असं जर झालं तर असं होईल, अंधकार झाला तर असं होईल. समजुराला आठवं काय म्हणणं आहे तर मग सगळ्यात समजलं. म्हणजे लक्ष द्या काय म्हणते, आडदर्शक वाक्य साध्या वर्तमान काळात असेल व पुढे घडणारी घटना शक्यता असेल. आलं लक्षात. म्हणजे कसं, जे आडदर्शक वाक्य जर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये असेल आणि समोर जर घटनादर्शक वाक्य असलं तर त्याचं काय म्हणणं आहे, तर ती साध्या भविष्यकाळात असते. तर ती कशात लिहायची, साध्या भविष्यकाळात. तुम्हाला माहिती आहे साध्या भविष्यकाळाची रचना कशी असते, सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल, त्याच्यानंतर काय असते V1, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर सी, अशी रचना आपल्याला पाहायला भेटते. समजलं इथपर्यंत. हा नियम समजला का काय काय येतं. मग हा असा याच्या रूपात लिहून घ्या आणि हे दोन लिहून घ्या थोडंसं, म्हणजे तुम्हाला आयडिया राहील काय आहे काय नाही. चला लिहा. पहा आता कितवा नियम पाहायचा आपल्याला, 9वा नियम. 9व्या नियमात बऱ्याचशा काही मोठ्या गोष्टी दिल्या. आता 9व्या नियमाचं काय म्हणणं आहे, आधी लक्ष द्या. प्रामुख्याने खालील क्रियापदे साध्या वर्तमान काळात वापरतात. काय म्हणले, तर प्रामुख्याने म्हणजे प्रामुख्याने मेन करून हा, तर प्रामुख्याने खालील क्रियापदे साध्या वर्तमान काळात वापरतात. याचा अर्थ दुसऱ्या काळात वापरत नाहीत असं म्हटलं काय ना, नाही. पण प्रामुख्य काय दिले, प्रामुख्याने हे कशात वापरतात, वर्तमान काळात वापरतात. उदाहरणार्थ पहा, कोणकोणते क्रियापद आहेत रे असे, जसं की सी म्हणजे काय होते सांगा, पाहणे बघणे. बरोबर आहे. हिअर म्हणजे हिअरचा अर्थ नाही हे हिअर याची हिअर म्हणजे ऐकणे. काय म्हणतो आपण, हिअर म्हणजे ऐकणे. त्याच्यानंतर तिसरा शब्द आहे टच. कोणता शब्द आहे, टच. टचचा काय अर्थ होते, तर पहा टच म्हणजे स्पर्श करणे. काय म्हणणार आहे, टच. टचचा अर्थ हाताने स्पर्श करणे. काय म्हणणार आहे, हाताने स्पर्श करणे. आता लाईन गेली तर ध्यान ठेवा काय काय म्हणणं आहे, तर लक्ष द्या इकडे काळजीपूर्वक. तर फळ्यावरचं दिसते बरं झाले. चंद्रपा टेस्ट. टेस्ट म्हणजे काय रे, टेस्ट म्हणजे चव घेणे. आपण म्हणतो नुसतं चव नाही म्हणणार या ठिकाणी. चंद्र आहे स्मेल. स्मेल म्हणजे सुगंध घेणे असं आपण म्हणू शकतो. चंद्र आहे लव. लव म्हणजे प्रेम करणे. बरोबर आहे. लवच्या सोबत दुसरा शब्द कोणता आहे, हेट. हेट म्हणजे तिरस्कार करणे. जसं की लव म्हणजे प्रेम करणे, तसेच हेट म्हणजे तिरस्कार करणे. वांट. वांट म्हणजे नाही वांट. वांट म्हणजे एखाद्या गोष्टीची इच्छा असणे. आलं लक्षात, एखाद्या गोष्टीची इच्छा असणे किंवा वांट म्हणजे पाहिजे असं बी नव्हते. समजलं, इच्छा असणे किंवा पाहिजे आपण असं म्हणू शकतो. ऍग्री. ऍग्री सांगा बरं, ऍग्री म्हणजे काय, नाही हे ऍग्री वेगळं आहे. ऍग्री ऍग्री होणे म्हणजे सहमत होणे असं आपण म्हणू शकतो. सहमत एखाद्या गोष्टीशी. जसं की फील. फील म्हणजे सांगा बरं, फील म्हणजे जाणवणे. तसं फील म्हणजे जाणवणे होते किंवा फीलचा डबल डिटेल मध्ये अर्थ पाहायचा, स्पर्श करून एखादी गोष्ट जाणवणे म्हणजे फील. आलं लक्षात, स्पर्श करून एखादी गोष्ट जाणवणे. एखाद्याला जर ताप आली तर आपण काय करतो, त्याच्या गालाला हात लावून स्पर्श करून जाणवतो ना, का ताप आली का नाही आली. त्याच्यानंतर डिझायर. डिझायरचा अर्थ सांगा बरं, डिझायर. डिझायर आता डिझायर म्हणजे काय होते, एखाद्या गोष्टीची इच्छा असणे त्याला म्हणतो डिझायर. डिझायर म्हणजे इच्छा असणे. होप. होप म्हणजे सांगा बरं, होप म्हणजे आशा असणे. काय असणे, आशा असणे किंवा आशा. त्यानंतर प्रेफर. प्रेफर म्हणजे प्रेफर म्हणजे असं होते की 2-4 ऑप्शन असले तर त्याच्यातलं एक बेस्ट ऑप्शन प्रेफर निवडणे म्हणजे प्रेफर करणे. काय म्हणतो आपण, किंवा एखादं कशी निवड करणे. प्रेफर म्हणजे निवड करणे, प्रेफरन्स देणे. आलं लक्षात. समजा उदाहरणार्थ 2-3 ट्युशन असली तर जिकडे चांगलं इंग्लिश शिकवतात ते लेकरं प्रेफर करतात. बरोबर आहे. अशा प्रकारचं. फक्त आई वडिलांना ते माहित नसते तर आई वडील काही प्रेफर करतात, तर ते थोडंसं बदललं पाहिजे. बरोबर आहे. तर प्रेफर. प्रेफरच्या नंतर लक्ष द्या, रिफ्यूज. रिफ्यूजचा अर्थ काय होते, रिफ्यूज. रिफ्यूज म्हणजे नकार देणे. नकार देणे. आलं लक्षात. रिफ्यूजचा अर्थ काय होते, तो काय सांगितला, रिफ्यूज म्हणजे काय, रियूज असते ती. यूज हे फ्यूज आहे, रिफ्यूज. आलं लक्षात. त्याच्यानंतर लक्ष द्या, नंतर काय म्हणते, थिंक.
नंतर शब्द कोणता आला थिंक. थिंक म्हणजे विचार करणे. त्याच्यानंतर लक्ष द्या थिंकच्या नंतर रिकॉल. कोणता शब्द येते रिकॉल. रिकॉल म्हणजे रे रिकॉल म्हणजे पुन्हा आठवणे. आलं लक्षात. रिमेंबर म्हणजे आठवण ठेवणे. आलं लक्षात. रेकग्नाइजचा अर्थ म्हणजे ओळखणे. काय होणार आहे रेकग्नाइजचा अर्थ होते ओळखणे. ट्रस्टचा सांगा. ट्रस्ट म्हणजे विश्वास. काय असणार आहे ट्रस्ट म्हणजे विश्वास. रिजेक्ट म्हणजे सांगा बरं. रिजेक्ट म्हणजे नकार देणे. आलं लक्षात. बिलीव्हचा अर्थ सांगा. तर बिलीव्हचा अर्थ काय होते याच्यात या बिलीव्ह मध्ये लक्ष द्या. बिलीव्ह म्हणजे काय होणार आहे बिलीव्ह सांगा. बिलीव्हचा अर्थ काय होतो सांगा. बिलीव्ह म्हणजे विश्वास ठेवणे भरोसा करणे आपण असं म्हणू शकतो. त्याच्यानंतर लक्ष द्या सपोज. काय म्हणणे सपोज. नंतरचा शब्द आहे सपोज. त्यानंतर आहे अंडरस्टँड. डबल कोणता शब्द आहे अंडरस्टँड. सपोज म्हणजे अर्थ काय होतो सांगा बरं. सपोज म्हणजे एखादी गोष्ट असं समजणे असं आपण कन्सिडर म्हणजे जाणू शकतो. अंडरस्टँड म्हणजे समजणे. आलं लक्षात. अंडरस्टँड म्हणजे काय समजणे. त्याच्यानंतर आहे माइंडचा अर्थ सांगा बरं. माइंड करणे. आपण म्हणत नाही का एक काम कर मी तुझ्यावर जोक केला तू माइंड करू नको अशातल्या प्रकारचा याचा अर्थ होतो. बरोबर आहे. तर माइंड करणे म्हणजे ध्यानात न ठेवणे असं तुम्ही म्हणू शकतो किंवा ध्यानात ठेवणे. माइंड म्हणजे काय होणार ध्यानात ठेवणे एखादी गोष्ट. समजा एक गोष्ट त्याच्यातली पहा कन्सिडर पुन्हा शब्द आला. पुन्हा म्हणजे कन्सिडर करणे म्हणजे काय होते समजणे असं समजणे. त्याच्यानंतर पहा फॉरगेट म्हणजे रे फॉरगेटचा अर्थ होते फॉरगेटचा अर्थ होते विसरणे. आला लक्षात इथपर्यंत. त्याच्यानंतर पहा नो म्हणजे माहित असणे. आलं लक्षात. नो म्हणजे काय होणार आहे माहित असणे. इमॅजिनचा अर्थ काय होते इमॅजिन म्हणजे विचार करणे. मीन म्हणजे सांगा बरं. इट इज अ ट्रू असं. मीनचा अर्थ होते अर्थ होणे किंवा असं समजणे. मीनचा अर्थ काय होणार अर्थ किंवा समजणे. ओन सांगा बरं. ओन म्हणजे स्वतः. आलं लक्षात. ओन म्हणजे स्वतःचे मी म्हणू शकतो. त्यानंतर पजेसचा अर्थ काय होते पजेस म्हणजे पजेसचा अर्थ असते मालकी असणे. काय असणार आहे मालकी असणे. एखाद्याची मालकी असणे. त्यानंतर बिलॉंग टूचा अर्थ काय होते बिलॉंग टू म्हणजे त्याच्या मालकीचे असणे असं. बिलॉंग टूचा अर्थ कंटेनचा अर्थ सांगा. तुम्हाला हे माहिती शब्द बऱ्याच वेळेस येऊन जाईल सायन्स मध्ये. कंटेन म्हणजे समाविष्ट करणे मिळवणे. बरं ठीक आहे. त्याच्यानंतर पहा कंटेन झालं. कन्सिस्ट ऑफचा अर्थ काय होते समावेश करणे. आलं लक्षात. त्यानंतर पहा अपियर म्हणजे सांगा बरं. आपण म्हणतो ना की उदाहरणार्थ प्रथमेश NMS साठी अपियर झाला. अपियर म्हणजे पात्र ठरणे. काय होणार आहे पात्र ठरणे. त्याच्यानंतर पहा लुक म्हणजे बघणे. इटसेट्रा. मग आता लक्ष द्या आपला 9वा जो काही नियम होता 9व्या नियमाचं काय म्हणणे सामान्यतः हे जे काही विशेष क्रियापद आहेत. लक्ष द्या सामान्यतः हे जे काही क्रियापद आहेत हे कधी वापरले गेले पाहिजे रे सिंपल प्रेझेंट टेन्स. कशात वापरले गेले पाहिजे सिंपल प्रेझेंट टेन्स. समजून राहिलं. म्हणजे सामान्यतः हे नाव सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण याचा उपयोग केला गेला पाहिजे. आलं लक्षात इथपर्यंत. आता पहा आता याच्यात काही एक्झाम्पल दिले तर ते पहा मी तुम्हाला म्हणजे लिहित होती तर ध्यान द्या. पहिलं काय आहे आय हिअर अ साऊंड. लक्ष द्या आय हिअर अ साऊंड ऑफ टेम्पल बेल.
ऑफ टेम्पल बिल. आलं लक्षात पाय. आय काय झाला आपला सब्जेक्ट, हियर हा काय झाला आपला वर्ब, बरोबर आहे. अ साऊंड. हा आता लक्ष द्या. तर त्याचं काय म्हणणं आहे पहा, बऱ्याच वेळेचा बंद पडला काय झालं तर पहा हिच्यात काय म्हणते, हा जो काही नव्या नियमाचं म्हणणं आहे, या नव्या नियमाचं सरळ सरळ काय म्हणणं आहे की हे जे काही क्रियापद आहेत हे प्रामुख्याने फक्त कुठे वापरले जातात, प्रेझेंट टेन्स मध्ये वापरले जातात किंवा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वापरले जातात. जसं की पाय आय हिअर अ साऊंड ऑफ टेम्पल बेल. आला इथे शब्द हिअर आणि हा करता कसा आहे प्लुरल सारखा वाक्य म्हणून काय कन्सिडर करायचं त्यात V1. डबल लक्ष द्या त्याचं टी कंटेंट. आता लक्ष द्या दुसरं काय आहे टी कंटेंट कंटेन्स वॉटर. टी कंटेन वॉटर. काय काय असते रे, वॉटर मिल्क शुगर अँड वॉटर मिल्क शुगर अँड नंतर काय दिले टी पावडर. म्हणजे याचा अर्थ काय होते पहा, टी म्हणजे चहा, पण चहा एकवचनी आहे हा सब्जेक्ट म्हणून काय लावलं हे कंटेन्स, हे बी एकवचनी म्हणजे V1 याला काय लागलं यस. पहा काय काय कंटेन करते, वॉटर मिल्क शुगर अँड टी पावडर. म्हणजे याचा अर्थ काय होते लक्ष द्या, चहामध्ये पाण्याचा, दुधाचा, साखरेचा आणि चहा पत्तीचा समावेश असतो. अलग लक्ष द्या. वाक्याचा अर्थ काय आहे तर अशा प्रकारचं इथे पहा वर्ब कोणतं आहे, कंटेन नावाचं वर्ब आहे. अलग लक्षात. मग त्याचं तेच म्हणणं आहे जर हिअर आहे कंटेन असे वर्ब आहे किंवा हे जे काही सगळे वर्ब आहे हे प्रामुख्याने सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वापरल्या जातात. कशात वापरल्या जातात, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. आता पाय शी डज नॉट रिकॉल एनिथिंग. डबल दिले सी डज नॉट रिकॉल एनिथिंग म्हणजे काय आलं रिकॉल आलं. असं आपल्याला तिसरं वाक्य दिले. त्यानंतर पाय आय स्मेल समथिंग फिशियर. बरोबर आहे, आय स्मेल तर स्मेल हे आलं. मग अशा प्रकारचे जर काही काय असले रे वर्ब जर असले ते सामान्यतः सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वापरल्या जातात. असा नियम आहे. ते एक काम करा, हा जो काही नवा नियम आहे त्या नव्या नियमाचे हे वर्ब लिहायचे. ते सगळेचे सगळे काय करा तुम्ही वर्ब लिहून घ्या. चला लिहा सगळे ना. हा आता लक्ष द्या रे, आपल्याला काय पाहायचं आता 10वा नियम पाहायचा. 10वा नियम म्हणजे नियम म्हणल्यापेक्षा काय आहे 10वा यूज, सिंपल प्रेझेंट टेन्सचा 10वा यूज कसा असणार आहे पहा. एका पाठोपाठ लगेच घडणाऱ्या घटना असतील. लक्ष द्या काय एका पाठोपाठ घडलेल्या म्हणजे एका पाठोपाठ लगेच घडणाऱ्या घटना असतील व त्या as soon as when ने जोडल्या असतील तर दोन्ही काळात म्हणजे दोन्ही घटकाचा काळ सारखाच असतो. पहा त्याचं काय म्हणणं आहे किंवा एखाद्या वेळेस असं होते की एक घटना आहे लगेच दुसरी घटना आहे. लक्ष द्या काय आहे एक घटना आहे लगेच दुसरी घटना आहे. जर उदाहरणार्थ एक देतो पहा, जसं की रिषभ पंत बॅटिंग करायला गेला आणि त्याने छक्का मारला. म्हणजे दोन्ही घटना कशा आहेत, म्हणजे बॅटिंग करायला गेला आणि लगेच काय केला पहिल्याच बॉलात त्याने छक्का मारला. म्हणजे एका पाठोपाठ घटना आहेत. कशा आहेत एका पाठोपाठ घटना. मग त्याचं तेच म्हणणे लक्ष द्या रे. तर काय एका पाठोपाठ लगेच घडणाऱ्या घटना असतील व त्या as soon as when ने जोडलेल्या असतील तर दोन्ही घटकांचा काळ सारखाच असतो. तर दोन्ही घटकांचा काय काळ असणार आहे सारखाच. मग कोण जोडलेला असल्या लक्ष द्या, लागोपाठ घटना, त्याच्यानंतर as ने असल्या, त्याच्यानंतर आहे as soon as, त्याच्यानंतर आहे when. कोणते रे as soon as when. किती घटना as soon as आणि when यानं जर घटना जोडलेला असल्या एका मागच्या एक तर त्याचं काय म्हणणं दोन्ही घटनेचा काळ एकच राहायचो. शक्यतो तो कोणता असणार आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. तर आता पहा वाक्य पाहू. पहा as soon as चा अर्थ काय होतो रे as soon as म्हणजे लवकरात लवकर. बरोबर आहे. as soon as he see tiger. लक्ष द्या as soon as he she लक्ष द्या he sees a tiger. लक्ष द्या as soon as he see a tiger म्हणजे काय जसा त्याने वाघ पाहिला किंवा बघितला. he runs away. आता लक्ष द्या आहे ना एका पाठोपाठ ही घटना म्हणजे कसा पहा
जसा त्याने वाहन पाहिला तो पळायला लागला, बरोबर आहे, किंवा तो दूर पळायला लागला, म्हणजे लगातार आहे. मग आज सुन्याचा या ठिकाणी अर्थ काय होते, लगेच. समजलं का? म्हणजे याचा अर्थ असा होणार आहे जसा त्याने वाहन पाहिला लगेच तो पळायला लागला. आता लक्ष द्या, ही हा सब्जेक्ट आहे, इथे काय आहे V1 ला एस लागलं, बरोबर आहे, आणि इकडे ऑब्जेक्ट आहे समजा अशा प्रकारचा. तर मग हे जे काही वाक्य आहे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, तसंच हे दुसरं बिन पहा कसं आहे रे, हा सब्जेक्ट हा V1 आणि एस लागू राहिला, हा काय ऑब्जेक्ट. म्हणजे लक्ष द्या, त्याचं म्हणणं एका पाठोपाठ घडणाऱ्या अशा जर घटना असतील आणि त्या आज न जोडेल असतील, आज सून आज न जोडेल असतील किंवा व्हेन न जर जोडेल असतील, तर काय करायचं रे, दोन्ही म्हणजे दोन्ही वाक्याचे काळ, या वाक्याचा बिन या वाक्याचा बिन काळ सारखा ठेवायचा आणि शक्यतो सिंपल प्रेझेंट टेन्स आहे म्हणून कोणता ठेवायचा, सिंपल प्रेझेंट टेन्सच ठेवायचा, बरोबर आहे. दुसरं पहा, दुसरं वाक्य कसं आहे, as soon as लक्ष द्या, as soon as he saw a tiger, as soon as he saw a tiger he run away. अलग लक्षात पहा, as soon as म्हणजे जसं म्हणजे लवकरात लवकर, किंवा पहा काय म्हणते, ही saw a tiger he run away. आता याच्यात जर काळजीपूर्वक लक्ष दिलं तर पहा, हे जर विचार केला तर काय करेल याच्यात, पहा सॉरी रन नाही रॅन आहे, पहा याच्यात काय करेल, हे जे काही हा सब्जेक्ट आहे हा V2 आहे, बरोबर आहे, हा ऑब्जेक्ट आहे, म्हणजे कोणत्या काळाची रचना आहे, सिंपल पास्ट, बरोबर आहे, सिंपल पास्ट टेन्स. तर ही बिन पहा सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट, म्हणजे ही बिन कोणती आहे, सिंपल पास्ट. म्हणजे त्याचं असं म्हणणं आहे, जर असे शब्द असले as soon as आणि when आणि एका पाठोपाठ एक घडणाऱ्या घटना असल्याने या तिघांना जर ते जोडेल असलं, तर त्या दोन्ही याचे काय करायचे, काळ सारखी ठेवायचे. एक तर सिंपल प्रेझेंट म्हणजे कोणतेही बिन असो, 12 पैकी कोणतेही असू शकतात, असं काही अडचण आहे का, तर कोणतेही असू शकतात. इथे बिन तसंच होईल, इथे सिंपल पास्ट आहे तर इथे बिन काय आला, सिंपल पास्ट. आता हे आयडेंटिफाय आपल्याला सहज केले जातात, कारण आपण ते आपले जरी व्हायचे राहिले तरी आपण ओळखायचे कसे हे तरी शिकेले. इथपर्यंत काही अडचण कोणाला, तर मग एक काम करा, आता नियम लिहून घ्या. चला लक्ष द्या रे, आता काय 10 पर्यंत आपले नियम झाले होते. आता 11वा पहा, आज्ञार्थी वाक्य साध्या वर्तमान काळात असते. हे लय महत्वाचं आहे, लक्ष द्या. आज्ञार्थी वाक्य म्हणजे पहा 11वा नियम काय म्हणजे आपला कसा वापर करायचा, बरोबर आहे. तर त्याचं म्हणणं आहे आज्ञार्थी वाक्य साध्या वर्तमान काळात असते. म्हणजे आज्ञार्थी वाक्य जर असलं कोणतं, लक्ष द्या कोणतं, आज्ञार्थी, लक्ष दे रे, आज्ञार्थी वाक्य जर असलं तर कशात लिहायचं म्हणजे तो, तर ते लिहायचं साध्या वर्तमान काळातच लिहायचं नेहमी. आज्ञार्थी करताना काय करायचं, साध्या वर्तमान काळात लिहायचं. आता लक्ष द्या, याचं एक एक्झाम्पल आहे, गिव्ह मी युअर पेन. काय दिले, गिव्ह मी युअर पेन असं वाक्य, आणि हे कसं आहे, आज्ञा दाखवली. आता लक्ष द्या, आज्ञार्थी वाक्याची काही रचना आपण पाहिली नव्हती कशी कशी असते, पण इथे आलंच तर लक्ष द्या. सगळे इथे काय वापरले, काय दिसते तुम्हाला, हे वर्ब आहे, बरोबर आहे. हे आहे सब्जेक्टच, पण सब्जेक्टची कोणती केस आहे, केस माहिती का तुम्हाला, नाही याला म्हणतात ऑब्जेक्टिव्ह केस. कोणती केस, हे सब्जेक्टच पण ऑब्जेक्टिव्ह केस. जसं आय ची मी, यू ची युअर, अलग लक्षात, ही ची अशा हिअर नाही, ही हिम येणार, काय येणार आहे, हिम. शी ची हर, अलग लक्षात. अशा प्रकारची म्हणजे हा झाला आपला V1, काय झाला V1, हा आपला झाला सब्जेक्टच, पण सब्जेक्टची कोणती केस आपल्याला आपण म्हणतोय सब्जेक्ट म्हणजे सॉरी ऑब्जेक्टिव्ह केस आपण म्हणतो. आणि नंतर पहा युअर पेन, हा काम झाला ऑब्जेक्ट. अशा प्रकारची रचना फुल स्टॉप असा असते, अलग लक्षात. अरे अलग लक्षात, म्हणजे आज्ञार्थी वाक्य जर कधी असेल तर V1 प्लस सब्जेक्टची ऑब्जेक्टिव्ह केस आपण असं म्हणतो. म्हणजे ओसी लिहितो मी, ती ओसीचा अर्थ काय होते, ऑब्जेक्टिव्ह केस प्लस ऑब्जेक्ट आणि नंतर फुल स्टॉप, अशी रचना असते आज्ञार्थी. म्हणजे गिव्ह मी युअर पेन, अलग लक्षात. त्याच्यानंतर पहा दुसरं वाक्य, प्लीज ओपन द डोअर. नंतर लक्ष द्या, प्लीज ओपन द डोअर,
आता लक्ष द्या पहा प्लीज हा एक वेगळा शब्द आहे. ओपन म्हणजे उघडणे, हे झालं वर्ब. आलं लक्षात. आणि डायरेक्ट याच्यात ऑब्जेक्ट म्हणजे सब्जेक्टच नाही, डायरेक्ट कोण आहे ऑब्जेक्ट, याच्यात सब्जेक्ट नाहीये म्हणजे प्लीज ओपन द डोअर. आलं लक्षात. तर अशा प्रकारचं हे वाक्य हे क्लिअर झालं आज्ञार्थी वाक्याचं. मग आज्ञार्थी वाक्याचं एवढंच लक्षात ठेवायचं. आज्ञार्थी वाक्याचं लक्ष द्या, आज्ञार्थी कोणतं होईल, आज्ञा देणे म्हणजे कधी देणार आहे आज्ञा आपण त्याला, म्हणजे चालू याच्यातच देणार आहे ना, म्हणजे सहजच वर्तमान काळातच कोणाला आज्ञा देऊ शकतो. असं भूतकाळात आपण आज्ञा देणार आहे का, नाही. म्हणून आज्ञार्थी वाक्य सगळेच्या सगळे कोणत्या काळात लिहायचे, सिंपल प्रेझेंट टेन्स, कारण आज्ञा आपण चालू काळात देऊ शकतो. अलग लक्षात. दरवाजा उघड, तू पाणी आण, अलग लक्षात. तू अभ्यास कर, अशा प्रकारची आज्ञा. अलग लक्षात. तू लिही. प्लीज म्हणजे हा एक शब्द दाखवायसाठीचा आहे. आलं लक्षात. तर ह्या लिहून घ्यायचं तुम्हाला काही घ्या लिहून.